नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासत आहोत प्रथम सत्र परीक्षा 2025 इयत्ता 6वी विषय मराठी प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. इयत्ता 6वीचा पॅटर्न नुसार पेपर या पद्धतीने असणार आहे. यामध्ये एकूण तुम्हाला 14 प्रश्न आणि 50 गुण, 40 गुण लेखी परीक्षेसाठी आणि 10 गुण तोंडी परीक्षेसाठी असतील. सर्वप्रथम आपण तोंडी परीक्षा समजून आहोत. तोंडी परीक्षेचा जो विभाग आहे तो या पद्धतीने असेल की खालील प्रसंगी तू काय करशील ते तोंडी सांग. तुझ्या मित्राला शाळेत अचानक चक्कर आली, त्याच्या मधोमध कुत्र्याचे पिल्लू झोपलेले दिसले, वर्गात कागदाचे तुकडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले, तर आपली प्रतिक्रिया या ठिकाणी 1 गुण आपल्याला देणार आहे. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्रश्न दुसरा आहे, खालील परिच्छेदाचे प्रकट वाचन कर. वाचनासाठी तुम्हाला या ठिकाणी 4 गुण आहेत. माणसानं ध्येय धरावते आकाशाला गवसणी घालण्याचं, खडकातून पाणी काढण्याचं, काय म्हणतेस आई नळाचं पाणी जाईल, आंघोळ करून घेऊ, अगं पण काय खडकातून पाणी नंतर काढू, असं म्हणतात. तर हे यामधनं उतारा तुम्हाला वाचायचा आहे. तुला आवडणारी कोणतीही कविता साविनय म्हणून दाखव. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. ही कविता तुम्हाला म्हणून दाखवायची आहे. आता लेखी चाचणी सुरू होते मित्रांनो. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिही व गोष्टीला समर्पक शीर्षक दे, म्हणजे नाव दे. 5 गुणांसाठी आहे. बघा, एक कोल्हा, भूक लागते, द्राक्षांची बाग, खाण्याची इच्छा. हे आपण लहानपणी ऐकलेली गोष्ट आहे, ती फक्त आता व्यवस्थित लिहायची आहे. बघा, आंबट द्राक्ष. एकदा एक कोल्हा खूप भुकेला होता. तो अन्नाच्या शोधात इकडे तिकडे फिरत होता. चालता चालता त्याला एक बागेत सुंदर द्राक्ष दिसली. ती द्राक्ष पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याला ती खूप खाण्याची इच्छा झाली, पण ती द्राक्षे एका उंच वेलावर होती. कोल्हा ती द्राक्ष मिळवण्यासाठी उंच उड्या मारू लागला. खूप वेळ प्रयत्न करूनही त्याला द्राक्ष मिळाले नाही. शेवटी तो खूप थकला. नंतर स्वतःला समजावून म्हणाला, असतील ही द्राक्ष आंबट, आणि तो तिथून निघून गेला. त्याच्यातून आपल्याला शिक मिळते, आपण काही मिळवू शकलो नाही म्हणून त्याला वाईट समजणे चूक आहे. खालील उतारा काळजीपूर्वक वाच व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. अनेक खेडी, गावे आणि शहरे या सर्वांचा मिळून देश बनतो. हा उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, मोबाईल आयकॉनला प्रेस करा. वरील उत्तरात आलेल्या राष्ट्रीय प्रतीकांची नावे लिही. उत्तर राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि राजमुद्रा ही आपली राष्ट्रीय प्रतीके आहेत. प्रत्येक देशाची असतात. राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली कोणते वचन आहे? उत्तर सत्यमेव जयते. वरील उत्तराच्या आधारे राष्ट्रीय प्रतीकामधून व्यक्त होणाऱ्या किमान 2 बाबी लिहा. राष्ट्रीय प्रतीकांमधून आपले ऐक्य व राष्ट्रप्रेम व्यक्त होत असते. खालील कविता वाच व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. बलसागर भारत हो, विश्वात शोभनी राह. ही कविता आहे. यावर आधारित प्रश्न उत्तर आपल्याला पूर्ण करायचे. दिव्य पताका हातात घेऊन कवी कोणाचे गीत गाण्यास सांगत आहे ते लिही. उत्तर भारत मातेचे गीत गाण्यास सांगत आहे. वरील कवितेतून कोणता संदेश देण्यात आला आहे ते लिही. उत्तर बलसागर भारत हो, विश्वात शोभनी राहो. हा संदेश वरील कवितेतून देण्यात आला. भारताला अधिक बलशाली बनवण्यासाठी कोणकोणत्या क्षेत्रात अधिक प्रगती करावी असे तुला वाटते ते लिही. उत्तर तंत्रज्ञान, विज्ञान, आरोग्य, शिक्षण व अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये अधिक प्रगती करावी असे मला वाटते. या अशा प्रश्नाचे उत्तर लिहिल्यास आपल्यापैकी गुण या ठिकाणी मिळणार आहे.
प्रश्न 7वा, सूचनेनुसार कृती लिहा. ओळखा कोण? मागे आणि पुढे 2 सोंडी असतात मला. जमीन भुसभुशीत करण्याची माझी कला. शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखतात मला. तर उत्तर आहे गांडूळ. खाली दिलेल्या शब्दांचे निरीक्षण कर. रानपान, पोळी, गोळी. वरीलप्रमाणे यमक जोडणाऱ्या शब्दांची कोणतीही एक जोडी लिही. उत्तर हो, राहू, घेऊ, गाऊ अशा पद्धतीने. कोणतेही कार्य करताना अडचणी येतात, परंतु जेव्हा शेवटपर्यंत प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते. अशा आशयाचा तुला माहित असलेला कोणताही एक सुविचार लिही. उत्तर सत्याचा नेहमी विजय होतो. तू केलेल्या प्रवासाचा अनुभव 7 ते 8 वाक्यात लिही. आपलं स्वलिखित उत्तर आहे मित्रांनो. तुमच्या मनाने तुम्ही केलेल्या एखाद्या प्रवासाचं वर्णन करायचं आहे. एक नमुना उत्तर मी या ठिकाणी देत आहे. तुम्ही यानुसार तुमचं स्वतःचं उत्तर तयार करावं अशी अपेक्षा. महाबळेश्वर प्रवास. गेल्या उन्हाळी सुट्टीत मी कुटुंबासोबत महाबळेश्वरला गेलो होतो. आम्ही सकाळी लवकर प्रवासाला निघालो. रस्त्याने झाडं, डोंगर, धबधबे पाहून खूप छान वाटले. महाबळेश्वरचं थंड हवामान आणि सुंदर निसर्ग खूपच मनमोहक होता. आम्ही प्राचीन मंदिरे, वेण्णा लेक आणि प्रतापगड किल्ला पाहिला. तिथलं स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीमचं खूपच चविष्ट होतं. हा प्रवास माझ्यासाठी एक खूप आठवणीत राहील. पुढच्या सुट्टीत पुन्हा अशी सहल करण्याची माझी इच्छा आहे. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. खालील सूचना फलक वाच आणि त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोल्हापूर संग्रहालयामध्ये आपले स्वागत आहे. हा सूचना फलक पूर्ण आपण व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं आपल्या ठिकाणी पूर्ण करायची. सूचना फलकानुसार कोणत्या गोष्टी आपला अनमोल ठेवा आहे ते लिहा. उत्तर प्राचीन वस्तू आणि वास्तू हा आपला अनमोल ठेवा आहे. तिकीट दरामध्ये विशेष सवलत कोणाला मिळेल? तर उत्तर आहे शैक्षणिक सहलीसाठी विशेष सवलत या ठिकाणी दिली जाणार आहे. नेहा 2:30 संग्रहालय पाहायला गेली तर काय होईल? तर संग्रहालय तिला पाहता येणार नाही. खालीलपैकी कोणते वर्तन करावेस पात्र नाही? बरं का, आहे असं वाचतो आपण बऱ्याचदा, त्या ठिकाणी नाही दिलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर. यापैकी एकही वर्तन हे कारवाईस पात्र नाही आहे. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हाचा वापर कर व वाक्य पुन्हा लिह. इरफान म्हणाला, सर ही वस्तू राजूने तुम्हाला द्यायला सांगितली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तर लिहावं लागणार आहे. इरफान म्हणाला अवतरण चिन्हामध्ये, कारण तोंडची सुद्धा आपण अवतरण चिन्ह लिहित असतो. सर ही वस्तू राजूने तुम्हाला द्यायला सांगितली आहे. सूचनेनुसार कृती कर. खाली एक विलोमपद दिले आहे ते वाच आणि त्याप्रमाणे एक विलोमपद तयार कर व लिह. विलोमपद म्हणजे ते वाक्य आपण सोयीचं आणि उलट कसंही वाचलं तरी त्याचा अर्थ बदलत नाही, सुरुवातीपासून किंवा शेवटून. बघा, सीमा काय कामाची, कामाची काय सीमा, अशा पद्धतीने आपण एक वाक्य लिहूया. सुंदर माझी शाळा, शाळा माझी सुंदर, अशा पद्धतीने. खाली दिलेल्या शब्दाचा उपयोग करून एक वाक्य लिह. परवाना. उत्तर आहे विना परवाना वाहने पुढे नेऊ नये. सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची तुला माहित असलेली एक म्हण लिह. उत्तर पळसाला पाणी 3 किंवा घरोघरी मातीच्या चुली, या दोन्ही म्हणीचा अर्थ तोच होतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा. तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. खाली मुद्द्यांच्या आधारे भाजी विक्रेत्याबद्दल 5 ते 6 वाक्यात माहिती लिहायची आहे. मुद्दे आहे नाव, गुणवैशिष्ट्ये, कामाचे स्वरूप. हे प्रश्न सुद्धा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित प्रश्न आहे, पण त्याचं उत्तर कसं असावं एक नमुना या ठिकाणी मी देत आहे. तो आवडल्यास लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. बघा, भाजी विक्रेत्याबद्दल माहिती. आमच्या शेजारी एक आजी भाजी विक्रेते आहे. त्यांचे नाव रमेश आहे. ते रोज सकाळी ताज्या भाज्या बाजारातून आणतात. त्यांच्या भाज्या नेहमी स्वच्छ व ताज्या असतात. ते खूप प्रामाणिक आणि मेहनती आहेत. ग्राहकांशी ते नेहमी नम्रपणे बोलतात. कधी कधी ते गरीब माणसांना फुकटही भाजी देतात. त्यांच्यामुळे आमच्या भागात ताज्या भाज्यांची सोय होते. अशा प्रामाणिक विक्रेत्यांची आपल्याला नेहमी मदत करावी, अशा पद्धतीने. मित्रांनो, खालील उतारा वाच व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. समजा दमयंती जेवत असेल आणि तिला कोणीतरी म्हणाले, खेळायला येतेस का? तर दमयंती जेवण अर्धवट सोडून खेळायला पळेल, असा हा उतारा आहे. आता उतार्यामध्ये आलेल्या खेळांच्या प्रकारापैकी कोणताही एक प्रकार लिही. बघा, उतारामध्ये वेगवेगळे खेळ आलेले आहेत. सागरगोटे, काचपाणी, पत्त्यातील भिकार सावकार. तुम्ही कुठला एक लिहिला तरी चालतो. वरील उतार्याला समर्पक शीर्षक लिही. खेळाची आवड किंवा मैदानी खेळाचे महत्व, अशा पद्धतीने आपण वेगवेगळे उतारे शीर्षक या उतार्याला देऊ शकतो.
सूचनेनुसार कृती कर. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार ओळखून लिह. वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो. नामाचा प्रकार आहे प्रामाणिकपणा, भाववाचक नाम. मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून इथून पुढचे जे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्याचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तुम्हाला परीक्षेसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. खाली दिलेला शब्दसमूह वाचून विशेषणाचा योग्य प्रकार लिह. हुशार, कावळा, आंबट चिंच, कच्चा आंबा, उंच इमारत, काळा खडक, हिरवा पोपट. तर या ठिकाणी गुणविशेषण आहेत ही सर्व. खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखून लिह. यास्मिन पुस्तक वाचते. वाचण्याची क्रिया वाचते हे या ठिकाणी क्रियापद आहे. खाली दिलेल्या वाक्यात संबंधी सर्वनाम आले आहे ते शोधून लिह. संबंध जे, जो, तो. बघा, जो आणि तो हे संबंधी सर्वनाम आहे. लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखून लिह. कुंठित. बघा, उपांत्य अक्षर लघु असतं आणि पहिलं जे अक्षर आहे ते सुद्धा लघु असतं, म्हणून कुंठित हा योग्य शब्द आहे. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you for watching. Subscribe for more videos. Don't forget to subscribe my channel. Thank you. Bye.